हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी रिपोर्टर CA के सर फ्रॉम KKCS स्टुडिओ रूम. स्टुडंट्स, तुमचं स्वागत आहे आजच्या लेटेस्ट अपडेटमध्ये. महाट्रान्सकोचा रिझल्ट कधी लागणार कॉल करून परेशान केलं. नुसतं मला नाही तर महाट्रान्सकोच्या डिपार्टमेंटचे सगळे नंबर कॉल केले गेले. पण सर, आता तर कॉल केल्यावर काय म्हणताय, तुम्ही तर मोर्चा आणणार होते, त्याचं काय झालं? तुम्ही तर ॲक्शन घेणार होते, त्याचं काय झालं? नाही लावायचं 2-4 महिने रिझल्ट, काय करायचं करून घ्या, अशा प्रकारचे उत्तर दिले जात आहे. व्हेरी नाईस. त्याच्यानंतर मल्टिपल नंबरवर कॉल, नंतर मेसेजेस पण केले गेले, मेल पण केले गेले, ट्विट पण केलं गेलं, सगळं वेस्ट ऑफ टाईम. आता एव्हरीवन इज वेटिंग सर काहीतरी ऑफिशियल अपडेट द्या. आणि जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की जोपर्यंत ऑफिशियल अपडेट काहीच भेटत नाहीये तर अपडेट देण्यात अर्थ नाहीये. पण आता पोरांनो, अपडेटची टॉप लेवल एकदम, म्हणजे ट्रान्सपरन्सी कशाला म्हणतात याचा एक आदर्श आपल्यासमोर ठेवला गेला आहे महाट्रान्सकोकडनं. काय तुम्ही रिझल्ट टाइमपास, काय रिझल्ट मागता तुम्ही, काय रिझल्ट पाहिजे? आम्ही डायरेक्ट DVला बोलवतो. आम्ही रिझल्टमध्ये विश्वासच ठेवत नाही. काय ती लिस्ट लावायची, काय ते नावं लिहायची, आणि काय पोरांचे रिझल्ट, हे सस्ते शोक आहे. आम्ही डायरेक्ट DVला बोलू, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि नंतर पाहू आम्ही ठरवू काय रिझल्ट लावायचा का नाही लावायचा, रिझल्ट लावायची का नाही, ते आमची इच्छा. ती आकाशी लावते आमच्या प्रकारे. सोर तो IBPSचा पॅटर्न आहे, वा IBPSचा सलाम सॅल्यूट. असा कोणता पॅटर्न आहे? काय काय वेडापणा चाललाय? तुम्ही पेपर घेतात, क्वेश्चन बँक देत नाही. क्वेश्चन बँक आमच्याकडे तो प्रकारच नाहीये. सॉरी, आन्सर कीचा प्रकार आमच्याकडे नाहीच आहे. व्हेरी नाईस. रिझल्ट डिटेलमध्ये पाहिजे प्रत्येकाचं, कास्ट, नाव, कास्ट, कॅटेगरी. IBPS पॅटर्न महावितरणला तर ते बी जमत नाही. ते म्हणता आम्ही आमच्या पॅटर्नमध्ये रिझल्ट लावू, आम्ही एक्सेलच्या प्रकारे लावू, आम्ही सगळं डिटेलमध्ये काही देणार नाही. तुम्हाला तुमचा फायनल रिझल्ट कळला ना, तुमचं लॉगिन केल्यावर बस झालं. तुम्हाला काय करायचं? बाकीच्या पोरांचा रिझल्ट 5,000 पोरांनी दिली, 10,000 पोरांनी दिली, इट इज नन ऑफ युअर बिझनेस. व्हेरी नाईस. आता सध्या महाट्रान्सकोच्या मल्टिपल एक्झाम झाल्या होत्या. त्याच्यापैकी एक एक्झाम ज्याची खूप कमी चर्चा झाली, कारण विद्यार्थी कमी होते एक्झाम देणारे, 1800 विद्यार्थी होते. सो डेप्युटी मॅनेजरची ही पोस्ट होती. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो मेल आलेला आहे मुलांना, हा बेसिकली हे फक्त सध्या DM डेप्युटी मॅनेजरची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी आलंय सध्या तरी. अजून पुढे काय होईल प्रकार माहीत नाही. पण सध्याचं जे आहे ते तुम्हाला सांगतोय की हे मेल डायरेक्टली आलेत काही कॅन्डिडेटला. आता ते काही कॅन्डिडेट सिलेक्ट झाले सर, म्हणून त्यांना मेल आला. व्हेरी नाईस. होऊ शकतं. अरे पण फी भरली ना, सांगत सई माझं काय झालं, मी पास झालो, फेल झालो, काठावर झालो, काही तर सांगा. ही आता हे सिलेक्टेड कॅन्डिडेट यांना DV आला. व्हेरी नाईस. सर मॅडम, इन पर्सन टू युअर ॲप्लिकेशन अंडर एम्प्लॉयमेंट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 22/2024 फॉर द पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर अँड सबसिक्वेंटली ऑनलाईन एक्झामिनेशन कंडक्टेड ऑन 26 जुलै 2025. त्याला यांना लक्षात आहे कमीत कमी एक्झाम कधी घेतली त्यांनी. यू हॅव बीन कॉल्ड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑन 27 नोव्हेंबर. म्हणजे एक्झॅक्टली जर तुम्ही डेट काउंटिंग जर बघाल 26 जुलै आणि हे 26 नोव्हेंबर पकडा जवळपास, बरोबर ना? ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, 4 महिन्यात DV जबरदस्त. 11 वाजता सकाळी येऊन जायचं प्रकाश गंगाच्या 7th फ्लोअरला गुपचूप सुमडीमध्ये, बाकीची काही गडबड नाही. ओके, प्लीज नोट इफ यू फेल टू अटेंड द DV ऑन अबव मेन्शन डेट अँड युअर कॅन्डिडेचर विल बी कॅन्सल्ड. ठीक आहे भाऊ, आम्ही येऊन लागू सगळं सुट्टी घेऊन, नाही तर आमचं डायरेक्ट सगळं कॅन्डिडेचर कॅन्सल होऊन जाईल. यू आर रिक्वेस्टेड टू ब्रिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट, ते डॉक्युमेंट घेऊन यायचे. ठीक आहे. आता बिचाराच्या स्टुडंटला मेल आलाय, ते सुद्धा बिचारे कन्फ्यूज आहे. त्यांनी बिचाऱ्यांनी इमानदारीने कॉल करून सांगितलं, सर असं झालं आमच्यासोबत, आम्हाला मेल आला, तर आम्ही काय करू? पहिली गोष्ट, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, डेफिनेटली पार्टी करा पोरांना, तुम्हाला DV आलाय, तुम्ही जा. तुम्ही तर ते निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह विचार करा की तुमचं तरी काम होतंय, बाकीचं माहीत नाही आता. आणि स्टुडंट्स जे अजूनही LDCचा वेट करताय, पण घरी बसल्या वेट करताय, आम्ही कुठं जाणार नाही, आम्ही ॲक्शन घेणार नाही, आम्ही पत्र देणार नाही, आम्ही प्रकाश गंगाला पोहोचणार नाही, म्हणजे लई वाईट शब्द, लई संताप होतोय मला. लिटरली मी सांगतो, पोरांना बांगड्या भरून घ्या आता. अक्षरशः तुमच्याकडनं काहीच होऊ शकत नाही. आणि यू आर एक्सपेक्टिंग फ्रॉम KK सर, सगळं त्यांनी करावं जादू मंतर. जेव्हा मुंबईला प्रकाश गंगाला जायची वेळ येते, 4 जण तिथं डॉक्युमेंट तिथे पोहोचतात फिजिकली आणि विचारतात, सर तुम्ही परत कधी जाणार? कशाला तुमच्यासाठी परत कोणी जाईल? लायकी का तुमची? 35,000 पोरांनी एक्झाम, 35,000 पोरांची एक्झाम होती LDC, आणि 35,000 पैकी 4 पोरं तिथे पोहोचतात सांगितल्यावर काय अर्थ आहे याला? काय सेन्स आहे याच्यात? जे स्वतःसाठी लढू शकत नाही त्यांच्यासाठी कोणी कशाला लढणार आहे? काय अर्थच नाही तुमच्याच लढण्यात. आय एम सॉरी, तुम्हाला वाईट वाटत असेल मी वाईट शब्द वापरला, पण खरंच तुम्ही डिझर्व नाही करत पोरांनो, अजिबात डिझर्व नाही करत. मी तुम्हाला मागे पण बोललो होतो, सहदेव केंद्र सरांनी, वन ऑफ द व्हेरी फेमस टीचर, ज्यांनी संभाजीनगरला, आय थिंक छत्रपती संभाजीनगरला खूप मोठ्या प्रकारे मोर्चा वगैरे केला, आणि त्यांनी ते करून आणलं विद्युत सहाय्यक, आणि त्याच्यात बी गफला राहो. विद्युत सहाय्यकची जी तुम्ही बघितलं असेल त्याची वेटिंग लिस्ट लागणार होती, सगळ्यांना माहिती. त्याच्या पुढचं कोणाला माहिती असेल तर माहीत नाही.
की ती वेटिंग लिस्ट वगैरे लागली. त्याच्यानंतर असं त्यांच्या लक्षात आलं की काही स्टुडंटला त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहेत, तर तरीसुद्धा त्यांचं लिस्टमध्ये नाव नाही. मग त्यांना प्रकाश गंगाला तेवढं अलर्टनेस ठेवलं. अथर्व सरांना त्यांना सॉरी आय डोंट रिमेंबर सर, सहदेव सर जे आहेत, सो त्यांना कनेक्ट केलं सरांनी, पाठवलं त्यांना सेम डे की तुम्ही लगेच तुमचा रिझल्ट घेऊन प्रकाश गंगाला पोचा. आणि मग मिस्टेक सुधारवण्यात आली. वा वा वा. म्हणजे तुम्ही एक्झाम घेतल्यावर किती महिन्यानंतर रिझल्ट लावता, त्याच्या किती महिन्यानंतर वेटिंग लिस्ट लावतात, त्याच्या किती मिस्टेक होतात. असं कसं मिस्टेक झाली असेल? माणूस बसलाय तिथं, कम्प्युटर बसलाय ना, ऑटोमॅटिक सिस्टम नाही होते ना. अरे संस्था आहे ना, IBPS संस्था आहे ना, त्याला काम दिलं ना, त्यांचं कामच आहे ना हजारो लाखो पोरांची एक्झाम घेणं, रिझल्ट लावणं. कसं काय होऊ शकतं असं? एवढं सगळं होऊन सुद्धा तुमची अजून सुद्धा जागेवरनं हालायची तयारी नाही. दे रे हरी खटल्यावरी. ओ हो पोरांनो, खरंच तुम्हीच मला सांगा आता तुमचं काय मत आहे याच्यावर, काय केलं पाहिजे? तुम्ही मला गाईड करा. मी डेफिनेटली सोबत आहे. तुम्ही मुंबईला कुठे बी चला, मी तुम्हाला बोललोच, मला ना गव्हर्नमेंटचा जॉब घ्यायचा आहे, ना मला ब्लॅकलिस्टमध्ये गेल्यावर काही फरक पडतो, ना मला त्यांच्या पोस्टचं काही त्यांच्या रागरीचं काही घेणं आहे. मला पुढे जाऊन गव्हर्नमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे, मला फरक नाही पडत. मला कोणता जॉब घ्यायचा नाही गव्हर्नमेंटचा, लाईफ टाईम सांगतोय मी. तो 5 लाखाचा जॉब, 10 लाखाचा जॉब डझंट मॅटर फॉर मी. मी जॉब करणार नाही, मारवाडी रक्त अंगात आहे, मी बिझनेसच करणार आहे माझा, एकदम क्लिअर कट. त्याच्यामुळे मी कुठेही भेटायला तयार आहे. पण एवढंच माझं म्हणणं आहे, ज्यांच्यासाठी फाईट करायचं ते पण त्या लायक पाहिजे. बस ती एक माझी कंडिशन आहे. जर तुमची खरंच तयारी आहे, तुम्ही सांगा मला काय करावं. का मेल खेळायचं, का कॉल खेळायचं, का ट्विट कॅम्पेनवर खेळायचं, तुम्ही सांगा. तुम्ही जे सांगाल डेफिनेटली जास्तीची मेजॉरिटी. स्टुडंट्स लाईक एक पण नका करू व्हिडिओला, 1000 कमेंट येऊ द्या. कमेंट मध्ये कशासाठी? मला गाईड करण्यासाठी की व्हॉट इज युअर ओपिनियन, काय केलं पाहिजे, तुम्ही कशात सोबत आहात. तुम्ही सांगाल मुंबईला जायचं, मुंबई को भिडेंगे, काय टेन्शन नाही, मी तुम्हाला डेट टाइम सुद्धा सांगतो, आपण सगळे भिडूया. तो तुम्ही सांगाल की नाही सर काही बी झालं तरी तो ट्रान्सपरंट आहे, मी पण सहमत आहे. ज्यांचा रिझल्ट लागला त्यांना अभिनंदन, ज्यांचा नाही झाला त्यांना हार्ड लक, नेक्स्ट टाइम ट्राय करा. ठीक आहे. सो बघा, तुम्हाला जे वाटतं तुमच्या विवेकबुद्धीला ते डेफिनेटली ऐका. आणि तुमचा जो पण मेसेज आहे हक्काने तुम्ही माझे ब्रदर्स म्हणा किंवा मोठे भाऊ म्हणा, बहीण म्हणा, स्टुडंट म्हणा, ज्या दृष्टीने तुम्हाला वाटतंय तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचवायच्या, नक्की पोहोचवा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच आहे. पण डेफिनेटली डू रिप्लाय, काहीतरी रिस्पॉन्स करा. फक्त व्हिडिओ बघून स्किप नका करू किंवा व्हिडिओ फक्त बघून सोडू नका. जे मनात येतंय, तुमच्या मनात जे येत आहे भाव, तुमच्या ते यूट्यूबच्या नाव ID वरनं काहीच स्ट्रेस होत नाही, काहीच कुठं पोहोचणार नाही आहे. फक्त तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतील तर आम्हाला कुठेतरी समजेल. तसं परत बोललो मी की ज्यांच्यासाठी करायचं आहे त्यांचं काय म्हणणं आहे. आय एम रेडी फॉर एव्हरीथिंग. ठीक आहे. चला मुलांना नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.